शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, जोरदार पावसाला सुरुवात कोणत्या तारखेला होणार आहे, कुठे जोरदार पाऊस पडणार आहे, आपण याची संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तसं बघितलं तर आता हे जे समुद्राकडून वारे वाहत आहे याची दिशा जर बदलली ही तरच आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. मग ही दिशा कधी बदलणार आहे ही माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपण काय असं 15-16 तारखेचा अंदाज नाही आहे, हा पूर्ण 30 जूनपर्यंतचा अंदाज आहे. म्हणजे 30 जूनपर्यंत आपल्याला पाऊस कधी आणि कुठे बघायला मिळणार आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. ज्या तारखेला पाऊस नाही त्या तारखेचा आपण शॉर्टकट आढावा घेऊ आणि ज्या तारखेला पाऊस आहे त्याची आपण सविस्तर माहिती या ठिकाणी घेऊ. मग 30 जूनपर्यंत पावसाची स्थिती कशी असणार आहे. आता एक विशेष माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊ. अरबी समुद्राकडून जे वारे वाहत आहे त्याचं प्रमाण कमी आहे आणि वाऱ्याची दिशा बदलली तरच आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे. मग आपल्याला नेमकं दिशा कोणत्या बाजूने वारे आले पाहिजे. आता या ठिकाणी हे जे हे पर्वतरांगा आहे, ह्या पर्वतरांगांना जे अरबी समुद्राकडून वारे वाहतात आणि ह्या ठिकाणी येऊन धडकतात त्यावेळेस तिथे आपल्याला भरपूर पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत असतो. मग आता अरबी समुद्राकडून तर जोरदार वारे वाहत आहे, मग तरीसुद्धा पाऊस का नाही पडत आहे. तर ह्या ठिकाणी आपण जर बघितलं तर आता हे जे वारे वाहत आहे याचा स्पीड जो आहे तो 50 ते 60 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला हा स्पीड बघायला मिळत आहे. तरीसुद्धा आपल्याला महाराष्ट्रात पाऊस बघायला मिळत नाही. याचं कारण असं आहे की हे जे वारे आहे ह्या वाऱ्याची उंची सर्वाधिक आहे, त्यामुळे आपल्याला पावसाचं प्रमाण या ठिकाणी बघायला मिळत नाही. जरी यामध्ये आर्द्रतेचं प्रमाण असलं, ओलावा जरी असला या हवेमध्ये, तरीसुद्धा याची उंची जास्त असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी पाऊस बघायला मिळत नाही. आणि काही भागांमध्ये आता हे जे वारे आहे हे आपल्याला खूप जोराचे वारे पॅसिफिक महासागराकडून, काही हिंद महासागराकडून जोरदार वारे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. परंतु त्याची उंची जी आहे ती अतिप्रमाणात उंच असल्यामुळे ढग बनतात आणि विरघळून जातात. यामुळे आपल्याला कुठेही पाऊस बघायला मिळत नाही. सकाळच्या वातावरणामध्ये किंवा दुपारच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला ढगाळ वातावरण बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बघायला मिळालेलं आहे. आणि जसजसं दिवस जातो तसतसं ते ढगाळ वातावरण पण निघून जातं, असं विरघळून जात आहे. ह्याप्रमाणे आपल्याला स्थिती आता सध्या बघायला मिळत आहे. मग हा पाऊस जो आहे तो कधी मोठा सक्रिय होणार आहे. जरी आपल्याला केरळ, कर्नाटकामध्ये पाऊस मान्सून जो आहे तो सक्रिय आपल्याला बघायला मिळाला, बऱ्याच जणांनी सांगितलं, परंतु हा मान्सूनचा मोठा ट्रॅप आहे, त्यामुळे पाऊस आपल्याला कुठेही बघायला मिळालेला नाही. मग आता इथून पुढची परिस्थिती कशी असणार आहे याची एक विशेष आणि संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता मित्रांनो, या ठिकाणी 15 तारखेपासून आपण सुरुवात करूया. 15 तारखेला जरी बघितलं, परंतु जे वाऱ्याची उंची आहे ती खूप असल्यामुळे आपल्याला कुठेही पावसाची शक्यता बघायला मिळत नाही. वातावरण होतं परंतु पाऊस आपल्याला बघायला मिळत नाही. मग आता सविस्तर माहिती पावसाची या ठिकाणी 15 तारखेला घेणार आहोत. 15 तारखेच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला किरकोळ पाऊस आहे, फार मोठे पाऊस नाही की जोरदार पाऊस पडणार आहे. जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. याच व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे की कोणत्या भागात जोरदार अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. तर त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यवतमाळ, हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी आपल्याला 15 तारखेला पाऊस आहे. एकदम शॉर्टकट आढावा घेऊ म्हणजे आपण पूर्ण 30 तारखेपर्यंतचा अंदाज या ठिकाणी आपण कव्हर करू. 16 तारखेला जर बघितलं तर 16 तारखेला कुठेही आपल्याला पावसाची शक्यता नाही. झाला तर भंडारा, नागपूर या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळू शकतो. आता 17 तारखेचा एक अंदाज घेऊ. 17 तारखेला सुद्धा पावसाची जर शक्यता बघितली तर चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी बघायला मिळणार आहे पाऊस, पण तो हलका आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे 17 तारखेला. नागपूर, चंद्रपूरच्या काही भागांमध्ये. आता 18 तारखेचा एक अंदाज घेऊ. 18 तारखेच्या अंदाजामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला नाशिकच्या काही भागाकडून पाऊस आहे. तर हा पाऊस जो आहे तो हा एकदम किरकोळ आहे. हा जो पाऊस आहे हा पण आपल्याला वाऱ्यामुळेच बघायला मिळत आहे. नाशिक भागामध्ये तसेच घोटी आहे, वाडा आहे, जव्हार आहे, मोकाडा आहे, त्र्यंबकेश्वर आहे, सटाणा आहे, मालेगाव आहे, अनवा आहे, साक्री आहे, नंदुरबार या ठिकाणी हा जो पाऊस आहे तो पण एकदम किरकोळ प्रमाणाचा आहे. फार मोठा किंवा
जोरदार आपल्याला हा पाऊस बघायला मिळणार नाही. 18 तारखेचा हा अंदाज आहे. त्यानंतर आपण अमरावती, अकोला या ठिकाणी सुद्धा बघायला मिळू शकतो. आता 19 तारखेला सुद्धा या ठिकाणी जर बघितलं तर नाशिक, पुणे, कोल्हापूर तसेच गोंदिया या ठिकाणी आपल्याला हलक्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे 19 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर नाशिक, नंदुरबार, पुणे या ठिकाणी आपल्याला थोडा जोरदार पाऊस, म्हणजे जोरदार पण एवढा जोरदार नाही की बऱ्यापैकी हलका मध्यम पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर त्यामध्ये नाशिक, मनमाड, कोपरगाव, येवला, श्रीरामपूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, धुळे, अंबळनेर, साक्री या ठिकाणी नंदुरबार इथे आपल्याला पावसाची शक्यता आहे. कधी 19 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये चंद्रपूर, नागपूर, गोंदिया या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस बघायला मिळणार आहे 19 तारखेला. आता मित्रांनो 20 तारखेपासून थोडासा पाऊस वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे, परंतु काही जिल्हे असे आहे की तिथे 20 तारखेला सुद्धा पाऊस बघायला मिळणार नाही आहे, परंतु काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हा पाऊस जो आहे तो 4-5 दिवस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. 20 तारखेला जर बघितलं तर चंद्रपूर, नागपूर, भंडारा या ठिकाणी आपल्याला गडचिरोली इथे आपल्याला बघायला मिळत आहे. यवतमाळ आहे, तसेच बाकी भागांमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे. 20 तारखेचं प्रमाण जे आहे आपण या ठिकाणी बघितलं तर नागपूर, अकोला, अमरावती, चंद्रपूर तसेच या ठिकाणी गोंदिया, गडचिरोली, भंडारा या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता 20 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये आहे. नाशिक, पुणे, मुंबई या ठिकाणी जर बघितलं, कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण होईल, पावसाची शक्यता कमी या ठिकाणी 20 तारखेला वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे रात्रीचं वातावरण जर बघितलं तर नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव या ठिकाणी बार्शीच्या काही भागात हलका पाऊस आहे. तर चंद्रपूर, नागपूर, भंडारा या ठिकाणी पुन्हा एकदा 20 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये हलका पाऊस आहे. तर आता 21 तारखेला जर बघितलं तर नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा हलक्या पावसाची शक्यता आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा 21 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, नाशिक या ठिकाणी थोडा मध्यम पावसाची शक्यता आहे. 21 तारखेला जोरदार पाऊस या ठिकाणी आपल्याला वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, हिंगणघाट, चंद्रपूर, नांदेड या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. नागपूर, भंडारा या ठिकाणी सुद्धा जोरदार पावसाची शक्यता आपल्याला 21 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये या ठिकाणी वर्तवली जाणार आहे. जोरदार पाऊस या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे 21 तारखेला रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर रात्रीच्या वातावरणामध्ये पुन्हा एकदा चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी जोरदार पाऊस आहे. वाशिम आहे, नांदेड आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि सांगलीच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर बीड, धाराशिव, सोलापूर, लातूर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. त्याचप्रमाणे आता या ठिकाणी 22 तारखेचा अंदाज या ठिकाणी घेऊ. 22 तारखेला थोडा जोरदार पाऊस या ठिकाणी पुन्हा एकदा वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे. 22 तारखेला जर बघितलं तर पुन्हा एकदा चंद्रपूर भागात जोरदार पाऊस आहे. वारोळा, हिंगणघाट, चिमूर, गडचिरोली, चामोर्शी या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्याचप्रमाणे इतरत्र भागात जर बघितलं तर नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, पुणे, मुंबई, तसेच धुळे, नंदुरबार, तसेच बीडमध्ये आहे, बार्शी आहे, धाराशिव आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, तसेच या ठिकाणी वाशिम, हिंगोली, अलिबाग, पंढरकवाडा या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला वर्तवली जाणार आहे. साताऱ्यात जोरदार पाऊस, तर रत्नागिरीमध्ये जोरदार पाऊस, तर कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळत आहे. बाकी अकोला, अमरावती, जळगावच्या काही भागात तुरळक ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला पण नाही मिळणार, परंतु वातावरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर जळगावमध्ये फक्त वातावरणाची शक्यता आहे, पावसाचं प्रमाण कमी प्रमाणामध्ये आहे. रत्नागिरी, कोल्हापूरमध्ये थोडा जास्त पाऊस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. 22 तारखेचा अंदाज आहे. मित्रांनो 23 तारखेचा अंदाज जर घेतला तर पुन्हा एकदा भंडारा, नागपूर, तसेच गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या ठिकाणी जोरदार पाऊस. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या ठिकाणी मुंबईसह जोरदार पाऊस. नाशिकला हलका पाऊस. सोलापूर, बार्शी, तसेच अहिल्यानगर, धाराशिव, लातूर, सोलापूर या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता 23 तारखेला वर्तवली जाणार आहे. मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, हा जो पाऊस आहे हा आपल्याला वाऱ्यामुळेच बघायला मिळत आहे, कारण इथे वारे वाढलेले आपल्याला बघायला मिळू शकतात या ठिकाणी. परंतु आता कमी दाबाचे क्षेत्र सुरू होत आहे या ठिकाणी, आणि
किनारपट्टीला जर कमी दाब तयार झाला तर वाऱ्याची उंची कमी झालेली आपल्याला बघायला मिळू शकते. या ठिकाणी तोच अंदाज या ठिकाणी आपल्याला वर्तविला जाऊ शकतो. म्हणजे आता वाऱ्याची उंची कमी म्हणजे खाली जमिनीच्या इकडे आली तरच आता हे जमिनीपासून खूप उंचीवर वारे वाहत असल्यामुळे आपल्याला पाऊस बघायला मिळत नाही. जसजसे हे वारे खाली येतील तिथे आपल्याला पूर्ण किनारपट्टीला कमी दाबाचे क्षेत्र बघायला मिळतील. आता सध्या 22-23 तारखेला तीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळत असल्यामुळे इकडे आपल्याला ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. आता पुढचे वातावरण आपण या ठिकाणी बघूया. आता 24 तारखेचा अंदाज जर घेतला तर 24 तारखेच्या अंदाजामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस थोडासा या ठिकाणी कमी झालेला बघायला मिळत आहे. हलक्या हलक्या पावसाची शक्यता, परंतु किनारपट्टीला पावसाची शक्यता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कारण जे हवा आहे ते मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की हवेची उंची जास्त असल्यामुळे ते आपल्याला बघायला मिळत नाही. मित्रांनो, व्हिडिओ मोठा झालेला आहे. पुढील अपडेटमध्ये बाकी भाग घेऊ. धन्यवाद.